नाशिक महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवावी अशा पद्धतीचं पत्र प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिलं आहे। आपल्या सोबत स्वतः केदार आहेत। काय नेमकं पत्र आपण दिलंय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना? मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना आम्ही सगळं अवलोकन केलेलं आहे। 2017 साली आम्ही 66 नगरसेवक निवडून आले होते। 42 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते। आत्ता भारतीय जनता पक्षात 70 माजी नगरसेवक आहे आणि परिस्थिती 122च्या 122 जागांवर अतिशय अनुकूल आहे। त्यामुळे आम्ही त्यांना मागणी केली की आम्हाला स्वतंत्र महानगरपालिकेची निवडणूक लढायची। पण एकूणच तयारी कुठपर्यंत आहे, कशी आहे? आपल्याला जर शिंदेंची शिवसेना किंवा अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र असेल तर फायदा होणार नाही का? भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक दृष्ट्या निवडणूक लढते। 1047 बूथ समित्या आणि 1047 BLA2 फॉर्म हे आपण पूर्ण केलेले आणि बूथ प्रमुखांच्या जीवावर, कार्यकर्त्यांच्या जीवावर नेहमी आपण निवडणूक लढत असतो। त्यामुळे सर्व 122 जागांवर आपली संघटनात्मक रचना पूर्ण ताकदीने कामाला लागलेली आहे। साधारण आपण सांगताय त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात आपण जो काही अभ्यास केला आहे, किती इच्छुक उमेदवार आहेत आणि सद्यस्थितीला जे नगरसेवक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त किती इनकमिंग होऊ शकते? प्रत्येक प्रभागामध्ये 5 ते 10 इच्छुक आहे। प्रत्येक जागेवर 5 ते 10 जण इच्छुक आहे। त्यामुळे ते सक्षम आहे। परंतु सोशल इंजिनिअरिंग आणि निवडून येण्याची क्षमता हे गृहीत धरून आपण उमेदवारांना तिकीट देणार आहे। त्यामुळे 100+ नारा आपला 100% पार होणार आहे। या संदर्भात मधल्या काळात जी काही बैठक झाली नाशिकमध्ये, त्या बैठकीत आपल्याला नेमक्या काय सूचना देण्यात आल्या? नाशिकमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत अशा सूचना दिल्या की स्थानिक लेवलला तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे, परंतु तो योग्य असला पाहिजे आणि महायुतीचे जे मित्रपक्ष आहे त्यांच्याबरोबर समन्वय ठेवून काम करा। बोचरी टीका त्यांच्यावर करू नका, अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहे। त्याप्रमाणे तिन्ही पक्षांमध्ये आमचा समन्वय आहे, आमच्या पक्षाचा समन्वय स्थानिक पातळीवर। आगामी काळात भाजप स्वबळावर लढण्याची पूर्ण शक्यता वाटते? तुम्हाला ताकद आहे तेवढी? आगामी काळात 100% भाजप स्वबळावर लढणार। परंतु जर समजा काही प्रदेश कोर कमिटीने, मुख्यमंत्री महोदयांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी निर्णय घेतला तर तोही आम्हाला मान्य करावा लागेल। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयार आहे। आम्हाला इतर कोणाचीही आवश्यकता नाही। बूथ लेवलला सगळे कामं जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे अशा संदर्भातलं स्वबळाचं पत्र जे आहे ते प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे। अर्थात असं जरी असलं तरी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं देखील सुनील केदार यांनी म्हटलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।